हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाच्या करंज्या बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथे साहित्य घेतले ते बघूया। आपण इथे एकाच वाटीच्या साहाय्याने माप घेणार आहोत। 2 वाटी आपण इथे डेसिकेटेड कोकोनट घेतले। आपण इथे एकच वाटी दाखवले पण टाकताना 2 वाटी टाकणार आहे। आपण इथे 1.5 वाटी साखर घेतलेली आहे। 1 टेबलस्पून आपण इथे खसखस घेतले। 3 टीस्पून आपण इथे तूप घेतलेले आहे। हा आपण सुका मेवा घेतलाय। काजू, बदाम, पिस्ता हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर घ्या। आणि 1 टेबलस्पून आपण इथे वेलची पावडर घेतलेली आहे। आपण इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय। अर्धी वाटी आपण इथे बारीक रवा घेतलाय। बारीक रवा नसेल तर हा 2-3 वेळा मिक्सरमध्ये चालवून घ्यायचा रवा, तर बारीक रवा होऊन जाईल त्याचा। आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। अर्धा टीस्पून आपण इथे मीठ टाकून घेतलंय। आपण इथे 3 टीस्पून घी घेतलेलं आहे, म्हणजे तूप घेतलेलं आहे। आता आपण हे पीठ मळून घेऊया। आपल्याला पीठ असं कडक असंच मळायचंय। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया। आता आपलं पीठ मळून झालेलं आहे। आपण हे पीठ अर्ध्या तासासाठी झाकून बाजूला ठेवूया, म्हणजे रवा पण छान मुरेल। आणि आता आपण आपलं जे सारण आहे ते बनवून घेऊया। त्यासाठी आपण इथे डेसिकेटेड कोकोनट वापरले आणि साखर हे आपण एकत्र मिळवून त्याचं गॅसवर गरम करून घेऊया। ते 2 बाउल आपण इथे डेसिकेटेड कोकोनट वापरले आणि 1.5 वाटी आपण इथे साखर वापरले। तर टाकून घेऊया आपण। आता गॅस स्लो ठेवून आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया चांगलं। साखरेला पाणी सुटेल आणि थोडंसं पाणी अर्धा ग्लास आपण यात टाकून घेतोय, म्हणजे छान मिश्रण ओलसर असं आणि सॉफ्ट बनेल। आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बघा। साखर सुद्धा वितळले। आता त्याच्यामध्ये आपण इलायची पावडर जी घेतली ती टाकून घेऊया आणि सुके मेवे जे घेतलेत ते टाकूया। गॅस बंद केलेला आहे आपण। आता यात 1 टेबलस्पून खसखस टाकली, काजू, बदाम आणि पिस्ता टाकून घेतला आणि इलायची पावडर टाकली। आता आपण हे मिश्रण चांगलं थंड करून घेऊया। आता आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं त्याचे गोळे करून घेऊया आणि पुऱ्या लाटून घेऊया त्याच्या।
आपण पुऱ्या लाटून घेऊया. जाडसर अशाच पुऱ्या लाटून घ्यायच्यात आपल्याला. तुम्ही अशी मोठी जाडी चपाती करून त्याच्या सुद्धा पुऱ्या काढू शकता. हे जास्त इझी पडतं आणि लवकर लवकर होतं काम आपलं. तर ही सोपी पद्धत आहे. तुम्हाला हवं असेल तर असं सुद्धा करू शकता. आता आपण केलेल्या पुरीमध्ये हे सारण भरून घेऊया. दोन्ही बाजू छान जोडून घेऊया. आणि तुम्हाला हवं असेल तर मोडून ज्या करतो तशा करंज्या आपण इथे करू शकतो, किंवा साचा आहे बघा, ही जो चमचा आहे त्याच्या साह्याने पण करू शकतो. तर मी असं दुमडून दुमडून त्या करून घेते. आता दुसरी वाली जी करंजी आहे ती कातणीच्या साह्याने मी कापून घेतले कडा त्याच्या, आणि हे असं डिझाईन करून घेतलं त्याच्यावर. हे पण दिसतं छान. तर असं पण करू शकता तुम्ही. किंवा तो काटा जो असतो, चमचा काटा, त्याच्यामधला जो काटा असतो त्याने डिझाईन सुद्धा करू शकता. तर हे पटापट होऊन जाईल. आपण लवकर लवकर करून घेऊया सर्व करंज्या आणि छान फ्राय करून घेऊया. आता गरम तेलामध्ये आपण सर्व करंज्या फ्राय करून घेऊया. तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी आवडली असेल तर फ्रेंड्ससोबत शेअर करा. धन्यवाद. सर्व प्रेक्षकांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.